नमस्कार, मी गायत्रीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून मी खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण कोळंबी भात कसा करायचा तो बघूया. कोळंबी राईस ही महाराष्ट्रातील एक आवडती रेसिपी आहे. ती बनवण्यास अगदी सोपी आहे. तर मग चला सुरू करूया. इथे मी 2 वाट्यापेक्षा जास्त कोळंबी घेतलेली आहे. कोळंबीचे शेल्स काढून त्यातले काळे दोरे काढून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. हे इथे 3 टोमॅटो आहेत आणि हे 5-6 कांदे आहेत. छोटे असल्यामुळे जास्त घेतलेले आहेत. इथे 2 तमालपत्र आहेत घेतलेले, 2 दालचिनीचे तुकडे, 3 ते 4 मिरी, 2 लवंगा आणि 4 वेलच्या. आणि हा आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी मी इथे पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून मीठ घेतलेला आहे. सर्वात प्रथम आपण कोळंबीला मॅरिनेट करून घेऊ. लिंबू पण घ्यायचं आहे, ते सांगायचं राहिलं. अर्धा चमचा लिंबाचा रस निघेल इतकं लिंबू घेतलेला आहे. त्याला मस्त व्यवस्थित आपण छानपैकी मॅरिनेट पहिलं करून घेऊया आणि साईडला ठेवूया. आता आपण पहिले कांदे आणि टोमॅटो चिरून घेऊया. कांदे उभे चिरायचे आणि टोमॅटो सुद्धा उभे चिरायचे. पातेलं ठेवलंय, पातेलं आपलं तापलेलं आहे. आता तेल टाकूया आपण. हे जवळजवळ 4 ते 5 चमचे तेल आहे. दोन तमालपत्र टाकते फोडणीला आधी. खडा मसाला, कांदा टाकून घेऊया. चांगला कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया. कांदा गुलाबी रंगाचा झाला की मग त्यामध्ये आपण कोथिंबीर, लसूणची पेस्ट आणि टोमॅटो वगैरे सगळं ॲड करू. आपला कांदा आता गुलाबी रंगाचा होत आलाय, झालाच आहे ऑलमोस्ट. आता आपण टोमॅटो टाकून घेऊया. ते पण चांगले परतून घेऊया. थोडे चांगले नरम व्हायला पाहिजे. मग त्यामध्ये आपण मसाले घालू. आता आपला टोमॅटो पण झालेला आहे. त्यामध्ये आता मसाले घालून घेऊया आपण. त्यात मी घेतलेला आहे अर्धा टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग, 1.5 टीस्पून नैवेद्य मसाला आहे हा. तुम्ही मिरची पावडर पण घालू शकता. आणि हा आहे 2 चमचे बिर्याणी मसाला. एक साईडला आपण पाणी गरम करायचंय भातासाठी. जितके तांदूळ आहेत त्याच्या दुप्पट पाणी घेतलेलं आहे. मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, त्याचे 6 वाट्या मी पाणी घेतलेलं आहे. आता आपण मसाला परतून घेऊया. त्यात आता आपण ही 2 मोठे चमचे भरून आलं, लसूण, कोथिंबीर आणि 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या. त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे, ती आपण टाकू. परतून घेते. आता आपला मसाला चांगला मिक्स झालेला आहे. छान असा मस्त कलर सुद्धा आला आहे त्याला. तर आता आपण कोळंबीचा मॅरिनेट केलेला आहे ते टाकू. चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यातच मी तांदूळ धुवून ठेवलेले आहेत 3 वाट्या, त्या आपण ॲड करून घेऊ. तांदूळ
आता तांदूळ मिक्स करून त्यात आपण पाणी ओतून घेऊया आणि मीठ पण घालूया चांगलं व्यवस्थित मस्त. पाणी घालून घेऊ. पाणी गरम उकळवलेलं आहे पाणी. हे मी चमचाभर मीठ घेतलेलं आहे. थोडंसं टेस्ट करून बघायचं मिठाचं प्रमाण व्यवस्थित आहे की नाही. जर कमी वाटलं तर परत थोडंसं मीठ घालू शकतो. त्याला उकळ आलेला आहे तर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. त्याच्या आधी आपण हे 2 ते 3 कोकम आहेत ते टाकून घेऊ. त्याने एक मस्त असा आंबटपणा येतो. आणि आपण झाकून ठेवूया याला 10 ते 12 मिनिटं. असंच झाकण ठेवून देऊ आणि वरती काहीतरी जड ठेवून देऊया. मी वरवंटा ठेवते आणि 10 मिनिटानंतर 12 मिनिटानंतर आपण बघूया आपला भात झालेला असेल. मी भात वाफेस ठेवून 12 मिनिट आता झालेली आहेत आपली. आता बघूया उघडून. आहा, मस्त छान वाफ आलेली आहे. झालेला आहे आपला राईस. बघा मोकळा पण झालेला आहे. ओव्हरकुक नाही झालाय. खूपच सुंदर सुगंध छान सुटलाय आणि कलर पण खूप छान आलाय मस्त. आता असंच आपण त्याला 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवूया आणि मग सर्व करूया. आता आपण सर्व करून घेऊया डिश मध्ये. खूपच छान झालाय. व्यवस्थित झाला. एकदम मोकळा झालाय. आमच्या घरामध्ये सगळ्यांना कोलंबी राईस खूप आवडतो. आम्ही महिना 1.5 महिन्यांनी 1 ते 2 वेळा तर बनवतोच. ही कोशिंबीर आणि हा कोळंबी राईस. अशा प्रकारे आपला कोळंबी भात झालेला आहे. तुम्ही पण तुमच्या घरी बनवा आणि तुमचे अनुभव माझ्या चॅनलवर शेअर करा. आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एक अशाच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.